एवढी सुंदर बायको मिळेल असं कधी वाटलं नव्हतं खरंच. मानसीचं नाव घ्यायला उखाण्याची काय गरज. अरे क्या बात है, क्या बात है. आय थिंक 2017 मध्ये 18 मध्ये त्याच्या एका दांडियाच्या फोटोची, आणि मी तेव्हा त्याला फर्स्ट पिंग केलेलं, पण त्याचा मला काहीच रिप्लाय आला नव्हता. 3 वर्षांनी 2021 मध्ये मी तिला पिंग केलं आणि तिने मला इग्नोर केलं. आजच इंस्टाग्रामवर स्टोरी टाकायची, त्यांना रेंजच नाही ते सो जेव्हा मी आदित्यला भेटले, आय न्यू की मला ह्याच्यासोबतच लाईफ काढायचं. 1000 पीसेसचं पझल असतं ना, आणि तो एक शेवटचा पीस असतो, तो कुठेतरी मिसिंग असतो. तो माझ्यासाठी तो पीस म्हणजे मानसी. Like a firefly, open the night, alive and bright, chasing old shadows. ये नजरें ना होती तो ये नजारा ना होता, ये नजरें ना होती तो ये नजारा ना होता, इतनी खूबसूरत मानसी ना मिलती तो आदित्य का गुजारा ना होता. Days grow longer and nights grow shorter as I lie free. Passing streetlights and starry moonlights and I fly free. Hey! Hey! कसं यांचं म्हणजे जोडून आलं नाती, आणि अगदी आम्ही हुडकून मिळाला नसता असा मुलगा मला पण आवडला पहिल्या भेटीतच त्याच्यामध्ये. आणि मग हिला पण मी म्हणलं, तिने जेव्हा मला सांगितलं की असं असं ह्यांच्या मनात आहे विचार, काय करायचं, म्हणलं मला तरी आवडलं बाबा मुलगा. चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग आले पाऊल. आदित्य डायरेक्ट घरीच आला होता. मानसी त्याला घरी घेऊन आली, आणि माहिती पण नव्हतं असं काय असेल म्हणून. सगळे घरात मस्त अवतारात बसलेले होते, तो तसाच बघून गेला, आणि एकदम मस्त फ्रँकली गप्पा झाल्या. त्या गप्पातनं मला आदित्य आवडला. आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे. छान वाटलं. हळूहळू तिचा स्वभाव कळायला लागला. म्हणजे अगदी लगेच पहिल्या पाहता क्षणी छान आहे आदित्य, मस्त आहे मानसी असं वाटलं. पण जसं जसं 2 वर्षात आम्ही मानसीला म्हणजे ओळखायला लागलो, की ती एकदा दोनदा आमच्याकडे येऊन गेली, त्यानंतर तिचा स्वभाव हे ते, त्यानंतर आदित्यापेक्षा आम्हाला मानसी जवळची वाटायला लागली, आणि खूप भयानक म्हणजे तिच्याबद्दल आम्हाला प्रेम आपुलकी वाटायला लागली. आणि अगदी आम्हाला अभिमान वाटतो की
की मानसी आमची सून आहे आणि आदित्य आमचा मुलगा आहे.